करूया. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी एक व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती व्हिडिओ कॉलवर पैशांची बंडलं मोजत असल्याचं दिसून येत आहे. तर त्याच व्हिडिओत आमदार महेंद्र दळवी हे व्हिडिओ कॉलवर दिसून येत आहेत आणि याच व्हिडिओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. तर पैशांच्या बंडलचं आमदार कोण आहेत आणि ते पैशाच्या बंडलचं काय करतायत असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जनतेला सांगावं की हे कोण आहेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच पैशांच्या गड्ड्यांचा आमदार काय करतायत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. एवढ्या नोटाचे बंडल म्हणजे रास आहे. जशी धान्याची रास असते ना शेतामध्ये, तशी नोटांची रास तिथे लागलेली आहे. हे महोदय कोणाशी बोलतायत आणि ती सगळी रास जमा करणारी व्यक्ती कोण आणि ती कुठली तेही समोर येईल. पण आत्ताच्या घडीला मी एवढंच समोर आणलेलं आहे. त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. अंबादास दानवेच्या या सगळ्या गोष्टीची कीव तर नक्की येते. अशा पद्धतीचं बदनामी कटकाचं रचणं हे काय ठीक नाही आहे. त्यांनी फोटो खरंच जर दाखवावे जर असतील त्यांचे पुरावे तर माझं ना ओपन चॅलेंज आहे. यातला अंशतः जरी फोटो एखादा खरा असेल तरी मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. पण आम्हाला बदनाम करणं, शिंदे गटाला बदनाम करणं हे त्यांचं कायमचंच झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं अशा प्रतिक्रिया नेहमी येत असतात. पण अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर आहेत, त्याच्यामुळे पूर्व इतिहास त्यांचा काय ठीक नाही आहे. त्यांना वरच्या सभागृहाचं विरोधी पक्षपद नेतेपद दिलं, कशी त्यांनी भूमिका मांडली उभ्या महाराष्ट्रांनी बघितलेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य नसताना ब्लॅकमेलिंग करणं एवढंच त्यांचा धंदा आहे आणि ते उघड सत्य आहे. सत्ताधारी पक्षातलेच एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत. याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे. तुमच्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? सगळं नोटांचाच कारभार आहे. नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे सगळ्या टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची. आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा. तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. तो व्हिडिओ एक अर्थी जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदार, यांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात. हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंद जोशीदारचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसवर तुम्ही सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना, जरा विचारा. आणि त्यांनी तर कॅश, या सगळ्या कॅश वीसच्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही. नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी कर्जतच्या फार्म हाऊसचं घ्यायला लागेल, मग पळापळ होईल कशी. आणि व्हिडिओ आलेला आहे आता सत्यता तपासतील ना. सत्यता तपासल्यानंतर बोला. एकदा कुणीतरी आरोप केला म्हणजे त्यांनीच कॅश घेतलेली आहे, असे किती आरोप झालेत? दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत. ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या उक्तीप्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे. आणि जे वस्तू त्यांनी जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा, ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे तुम्हाला? एखादा व्हिडिओ माजी विरोधी पक्ष नेत्यांनी दिला असेल तर शासनाच्या वतीने निश्चितपणे त्या संदर्भात गंभीर दखल घेण्याची पद्धत आहे. आणि विधानसभेच्या सभापती सरकारकडे या संदर्भात व्हिडिओ देऊन त्या व्हिडिओमधली सत्यता, त्याची पडताळणी ही करतील.
दानवे साहेबांनी ट्विट केलेल्या व्हिडिओचे 3 भाग आहेत. त्यातला कुठलाही भाग कोण्याही भागाशी मॅच होत नाही. म्हणजे एका व्हिडिओमध्ये पैशाचे बंडल दिसत आहेत, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पैशाचे बंडल मोजणारा व्यक्ती दिसतोय लाल टी शर्टवर, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये स्वतः दळवी साहेब त्या ठिकाणी आमदार महेंद्र दळवी बोलताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीला बदनाम करण्याकरता हे विरोधकांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. स्पष्ट पूर्ण व्हिडिओ दानवे साहेबांनी ट्विट करावा, जेणेकरून लोकांसमोर होणार नाही. आता हा पैसा महायुती सरकारच्या आमदारांचा आहे की महाविकास आघाडीतल्याच कोणा आमदारांचा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे, हे मात्र याला शंकेला जागा आहे आणि हा एक संशोधनाचा विषय आहे. दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी तटकरेंकडे बोट दाखवलंय. त्यांच्या आरोपांना तटकरेंनी उत्तर दिलंय. मध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कुटीरनीतीचं राजकारण, त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतं. तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे घरात आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालवून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने. बेजबाबदार निखालसपणाने खोटे केलेले हे आरोप आहेत. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला. वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु असला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही. मला कधी माहिती नाही. आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही. आणि राजकारणातली बंडलबाजी आपण बघतोय. यात जर आपण गेल्या काही कालावधीतल्या घटना लक्षात घेतल्या त्या कशात बघा. मंत्री संजय शिरसाटांचा खोलीत पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ गेल्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्याचबरोबर आमदार दळवींच्या नोटांच्या बंडलासोबतचा कथित व्हिडिओ देखील समोर आल्याचं आपण बघतोय. आमदार निलेश राणेंनी प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे पकडले होते. त्यामुळे राजकारणातली ही बंडलबाजी जी आहे ती गेल्या कालावधीत ते आत्तापर्यंत घडल्याचं आपण बघतोय. आमदार महेंद्र दळवींनी व्हिडिओतूनच अंबादास दानवेंच्या आरोपांना उत्तर दिले. तटकरेंना निवडणूक जिंकल्याच्या शुभेच्छा देतानाच दळवींच्या जुन्या व्हिडिओतून क्लिप काढून हा मॉर्फ व्हिडिओ बनवल्याचा दावा दळवींनी केलाय. प्रश्न आभार व्यक्त करतो. माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग, रोहा, मुरुड या जनतेने खऱ्या अर्थाने सर्वाधिक मताधिक्य दिलं. अतिशय सर्व नेते मंडळींनी, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न करून आदरणीय तटकरे साहेबांच्या विजयामध्ये खूप मोलाचं योगदान दिलं. आमदार नात्याने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अशाच पद्धतीने पुढे देखील आपण काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगड लोकसभेच्या मध्ये तुम्ही स्वतः तो व्हिडिओ पहा, काय त्याच्यात तथ्य आहे. मॉप करतात, कधी असं मॉप केलेले व्हिडिओ चालत नाहीत. आणि जेव्हा महेंद्र दळवी स्वतः सांगतायत की जर हे सत्य असेल चॅनलच्या समोर या, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. आणि जर मी त्याच्यात जर दोषी आढळलो तर मी राजीनामा देतो. आता याच्यापेक्षा आणखीन त्यांना काय स्पष्टीकरण पाहिजे. आणि म्हणून एखाद्याच्या करिअरवर असे बोगस व्हिडिओ जे एआयच्या माध्यमातून आजकाल बनतात ना, असं करून एखाद्याच्या करिअरवर डाग लावणं हे योग्य नाही. जबाबदार व्यक्तीने असं करणं योग्य नाहीये, गैरही आहे. कशासाठी करताय तुम्ही? तुम्हाला प्रसिद्धीमध्ये यायचं. आज पाहिला, दिवसभरात दुसरी बातमी चालणार नाही. बाकी ज्याचे प्रश्न गेले खड्ड्यात, हे काय नोटाचे बंडल. अशा पद्धतीचे फेक न्यूज म्हणजे व्हिडिओ तयार करून संभ्रम निर्माण करण्याचं काम मला वाटतं